मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत या ठिकाणी पहिल्यांदाच मराठी भाषेचं हे साहित्य संमेलन होत आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला खरं तर अनेक साहित्यिक हे दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत. महादजी शिंदे एक्सप्रेसच्या माध्यमातून हे सर्व साहित्यिक सध्या दिल्लीकडे जात आहेत आणि याच रेल्वेमध्ये मराठी साहित्य आनंद यात्री संमेलन हे पार पडत आहे. खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक साहित्यिक असतील, वारकरी असतील ह्या रेल्वेमध्ये प्रवास करत आहेत आणि नेमकं हे साहित्य संमेलन काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्याला याच मराठी आनंद यात्री साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष असलेले शरद गोरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. काय नक्की हे संमेलन आहे? खरं तर रेल्वेमध्ये चालणारं हे जगातलं पहिलं साहित्य संमेलन आहे. 1200 साहित्यिक या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काल या साहित्य संमेलनाचा शुभारंभ या साहित्य यात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते झाला. तर कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे. या साहित्य यात्री संमेलनामध्ये कविता आहेत, भारुड आहेत, गाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कला लोक जे आहेत ते अभिव्यक्त करत आहेत. मला वाटतं वेगळं माध्यम या निमित्तानं खरं तर उपलब्ध झालेलं आहे. यासाठी मी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य पवारसाहेब आणि या साहित्य यात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार उदयजी सामंत आणि आमच्या सगळ्या संयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष या संमेलनाचे वाघ आहेत, विवेक वाघ आहेत, त्याच्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष तरुण लेखक शरद तांदळे आणि सर्वच सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खास करून सरहद या संस्थेने जे घेतलेला पुढाकार आहे संजय नहार यांच्या नेतृत्वाखाली तो वाखाणण्याजोगा आहे. आणि माय मराठीची सेवा कशी करावी याचा आदर्श लोकांनी खरं तर सरहदकडनं घ्यावा, अशाच प्रकारचा हा कौतुकास्पद असा उपक्रम आहे. खरं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर दिल्ली या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे. पण दिल्लीतच का? काय वाटतं की दिल्लीतच का असावं साहित्य संमेलन? खरं तर आपण म्हणतो की दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा. खरं तर दिल्लीची भुरळ ही पूर्वीपासून महाराष्ट्राला आहे आणि मला वाटतं की मराठी ही भाषा जी आहे ती ज्ञानभाषा आहे आणि मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ही मला वाटतं एक चांगली नामी संधी आपल्याला आलेली आहे. आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे आणि त्या ठिकाणी माय मराठीचा हा कौतुक सोहळा होणं यासारखी गौरवाची गोष्ट नाही. आणि फक्त दिल्लीच नाही तर जग काबीज करण्याचं सामर्थ्य जे ती माझी मराठी भाषेचं खरं तर हे प्रतीक आहे. आणि इथं मी आल्यापासून बघतोय की प्रत्येक बोगीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत. भारुड असतील, गावळण असतील, काव्य संमेलन असेल. तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमधलं जे साहित्य आहे त्याची घुसळण इथं होतीये. दिल्लीमध्ये व्यासपीठावर साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाला संधी मिळेलच, पण त्याचबरोबर इथं आलेले सगळे कष्टकरी, रोजगार करणारे असे सगळ्या प्रकारचे लोक अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या माध्यमातून आलेले आहेत आणि ते भरभरून व्यक्त होत आहेत. रेल्वेमध्ये कष्टकऱ्यांचं अशा पद्धतीने व्यक्त होणं हे या संमेलनाचं वेगळेपण मला जाणवतंय. आणि हे बघून खऱ्या अर्थानं साहित्यिक कष्टकऱ्याला आणि कष्टकरी साहित्यिकाला रेल्वे साहित्य यात्रेमधून न्याय मिळाला अशी माझी भूमिका आहे, अशी माझी भावना आहे आणि त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. अशा प्रकारचा अनोखा प्रयोग साहित्य परिषदेच्या माध्यमातून माननीय सामंत साहेबांच्या माध्यमातून होतोय. शरद गोरे दादा, शरद तांदळे आणि वाघ सर आहेत त्यांच्या माध्यमातून होतोय. खरं आम्ही आनंदी आहोत आणि वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतोय. सगळे रसिकिता आहेत, सगळ्यांची खूप दाद मिळते आणि महाराष्ट्राच्या या अस्मितेचा दिल्लीच्या तख्तावरून खरं तर जगाला एक आपण संदेश देतोय. खूप आनंद होतोय. आणखी काही साहित्यिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. नक्की कुठून आलात तुम्ही? मी खेड शिवापूरहून आलेलो आहे आणि अतिशय छान नियोजन, प्रवास सुंदर होतोय आणि म्हणून असं वाटतं की आईच्या पदराखाली जसं लेकरू आपलं वाढतं, मूल वाढतं आणि त्या संस्कार होतात आणि त्याच्या माया, ममता, प्रेम त्याच्यामध्ये दिसते त्या पदरामध्ये, तशी माझी माय मराठी आहे. तेव्हा ही जे अभिजात दर्जा मिळाला, आता त्या माय मराठीला जागतिक दर्जा मिळावा त्या दृष्टिकोनातून घराघरामध्ये ती मराठी, माझी माय मराठी बोलली जावी, हीच सर्वांना मी या साहित्य संमेलनाच्या वतीने मी सर्वांना विनंती करत आहे. खरं तर साहित्याची वारी दिल्लीच्या दरबारी प्रत्येक या मराठी साहित्यिकांच्या मनावरती एक आनंदाची आणि हास्याची लखेर आहे. भरभरून खरं तर प्रत्येक भोगीमध्ये कविता असतील, भजन असतील, भारुडे असतील, लोकगीते असतील, असा एक आनंद निर्वात जगत हे सर्व साहित्यिक आता दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.